दृष्टांत निरूपणाच्या आजच्या या सत्रामध्ये 19 क्रमांकाचा दृष्टांत जैसा बांधलीये गाईचा, बांधलेल्या पशुचा दृष्टांत आहे. गाईचा दृष्टांत या ठिकाणी सांगितलेला आहे. या आधीच्या दृष्टांतामध्ये आपण लाडाची बासी, वासरू आणि त्या वासराला त्या पाण्यात टाकणारा जो व्यक्ती आहे त्या संदर्भामध्ये आपण सिद्धांत आणि द्राष्टांतिक त्याची लापिका बघितलेली आहे की का नाही ना ते परतारक म्हणून ओखटीची आती म्हणजे अज्ञान अन्यथा ज्ञानी व्यक्तीचा जो काही संपर्क आहे तो आपण त्याच्या पद्धतीने चालत असू तर आपल्यासाठी तो कसा आहे, नरकाला नेणारा तो प्रवास आहे. आणि म्हणून सिद्धांती सांगितलेलं आहे की तयाही नरक होती आणि तयाही नरक होती. म्हणजे जे परतारक आहेत, जे अज्ञानपणाने आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांचं तर नुकसान आहेच आहे, परंतु त्यांच्या मार्गदर्शनाने जे चाललेले आहेत त्यांचं देखील नुकसान आहे. म्हणजे आपण जर का चाललो तर आपलं देखील नुकसान आहे. एवं बंध निवृत्ती लागी जे जीव करी तेने अधिका बंधची लागे. म्हणजे इथे सांगितलेलं आहे की हे सगळं आपण कशासाठी करत असतो ना, बंध निवृत्तीसाठी करत असतो. म्हणजे कुठलंही बंधन लागलेलं आहे ना, आपलं जे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपण जेवढ्या काही क्रिया करतो 24 तासामध्ये आणि आयुष्यभरामध्ये जेवढ्याही क्रिया करतो ते सगळे बंधन सोडवण्याचे कार्य आपण करत असतो. एक बंधन सोडवायचं, दुसरं बंधन लागायचं, दुसरं बंधन सोडायचं, तिसरं बंधन लागतं है ना. या कामातनं त्या कामात, त्या कामातनं त्या कामात है ना. आता जर का चहा घेतला, आता नाश्ता बनवायचा आहे, बनवणारेच बंधनात नाहीये, ते पिणाऱ्यालाही ते बंधन आहे की ते बनवलेलं तर प्यावं लागेल, ते बनवलेलं ते खावं लागेल. म्हणजे इत्यादी प्रकारे हे सगळी बंधन आहेत आणि त्या त्या माध्यमातून ते बंधन आपण सोडवण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा दुसरं बंधन आपोआपच त्या क्षणाला लागत असतं की हे काम आटोपलं का, मग ते काम, मग ते काम आटोपलं का की ते काम. म्हणजे इत्यादी प्रकारे एका बंधनातनं दुसऱ्या बंधनात आपला प्रवास जो आहे तो सुरू असतो. आणि त्या बंध निवृत्ती लागी जे जीव करतो, इथे लापिकेमध्ये सांगितलेलं आहे जे जीव करी तेने अधिका बंधची लागे. मग आपण जे बंध निवृत्ती लागी संसारामध्ये जे काही क्रिया आपण करत असतो आणि त्या माध्यमातून जे जे काही उपाय आपण करत असतो, ज्या साधनांचा आपण उपयोग घेत असतो, मग त्यामुळे आपले बंधन सुटत असतील ना. तेने अधिका बंधची लागे, त्याच्याने अजून दुसरे बंध लागतात. आमचे स्वामी सांगतात जीव क्षणा एका माझी ते काबजवी जे आपण्यासी जन्माच्या सहस्त्री निस्तरून असावे. म्हणजे एक कर्म नासण्यासाठी म्हणून जे आपण कर्म करतो ते एका क्षणामध्ये बनतात. एका मिनिटाचा किंवा एका तासाचा, एका दिवसाचा, एका वर्षाचा, एका जन्माचा जर का आपण गणित करत गेलो तर एका क्षणानुसार किती 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 गोष्टी त्याच्यामध्ये आपले कर्म जोडल्या जातात. एका जन्मामध्ये मनुष्य देहाचं जे कर्म आहे, मनुष्य देहाचं सुद्धा कर्मच आहे आपलं, ते कर्म नासण्यासाठी म्हणून इथे आलो आपण. आणि मनुष्य देहामध्ये जे काही फुटक्रिया जोडलेल्या आहेत, आता आपण मनुष्य देहामध्ये म्हणजे ज्या जोडलेल्या फुटक्रिया आहेत त्या या मनुष्य देहामध्ये भोगायला मिळतात. ते जोडल्या पण इथेच आहे, भोगायच्या पण इथे, आणि सर्व कर्मफळांमध्ये ते भोगायचे आहे. सुख दुःख रूपी ज्या फुटक्रिया आहेत त्या आपण भोगत असतो. म्हणजे सहज आपण बसलेलो आणि एकाएकी डोकं दुखायला लागलं, काहीच कारण नाही, डोकं दुखतंय आपलं, दुःखरूप फुटक्रिया आहे. किंवा एकाएकी काहीतरी चांगली गोष्ट घडणं ही सुखरूप फुटक्रिया आहे. ह्या सुख दुःखरूप फुटक्रिया आपल्या दिवसभर चालू असतात बरं का. तुम्ही तुमचं जर का निरीक्षण केलं तर तुम्हाला जर का दिवसभरामध्ये दुःख प्राप्त झालं की समजायचं दुःखरूप फुटक्रिया चालू झाली, त्याचं वेगळं टेन्शन घेऊन बसायचं नाही.
दुःखरूप पोटक्रिया सुरू झाली आहे, ती भोगून संपवायची. आता सुखरूप पोटक्रिया आली कि मग लक्षात घ्यायचं, हा आता ही सुखरूप पोटक्रिया आहे. एखाद्या वेळेस मार्ग मंडळी अधिकरणांचा योग आला तर दैवराटीची क्रिया आपली सुरू झालेली आहे. म्हणजे आता तो विभाग आहे. तिकडून परत घरी आलं की परत प्रपंच आहे, म्हणजे प्रत्येक कार्य असं आपलं सुरू असतं. आणि हे सगळे जे काही आहेत कर्म, ते कर्मांची बंधनं आपल्याला लागलेली आहेत. सुखरूप कर्म, दुःखरूप कर्म, उभय कर्म. एखाद्या क्रियेमध्ये स्वामी जसं सांगतात क्रिया उभय रूप आहे, तसं क्रियेची निष्पत्ती जी आहे ती सुद्धा उभय रूपच असणार आहे. एका क्रियेमध्ये सुख आणि दुःख दोन्ही असतं, परंतु आपण जर का सुखरूप क्रियेमध्ये रममान राहिलो तर त्या सुखरूप क्रियेच्या दुःखाकडे आपलं लक्ष नसतं, किंवा एखाद्या दुःखरूप क्रियेमध्ये आपण रममान झालो तर त्यामध्ये घडणाऱ्या सुखरूप क्रियेकडे आपलं लक्ष नसतं आपलं. म्हणजे त्यावेळी आपण दुःखाला प्राधान्य देतो, पण त्यावेळी कितीतरी चांगल्या गोष्टी घडतात त्याला आपण लक्षच देत नाही. किंवा एखाद्या चांगल्या गोष्टी घडताना चांगल्या गोष्टीकडे एवढं लक्ष देतो की त्याच्यामुळे काही वाईटही घडतंय याकडे आपलं लक्ष नसतं. जर क्रिया उभयरूपा, त्या क्रियेची कुठल्याही क्रियेतून निष्पत्ती सुद्धा उभयरूप निष्पत्ती होत असते. आणि उभयरूप बंधनं आपल्याला लागतात. उभयरूप जे काही सुखदुःख आहे ते आपल्याला भोगावं लागतं. आणि ते बंधनं सोडवण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत, म्हणजे ते कर्मभोग आहे, तो भोगून तो कर्म आपल्याला संपवायचं. परंतु ते संपवताना आमचे स्वामी सांगतात क्षणा एका माझी ते एक आपजवी. अशा काही गोष्टी जीव जोडून ठेवतो जे आपण असे जन्माच्या सहस्र म्हणजे 1000 जन्म घेतले तरी नाचता येत नाही. एक क्षण म्हणजे एक क्षण सुद्धा घेता येतो, आणि एक क्षण म्हणजे एक जन्म सुद्धा घेता येतो. 100 वर्षाचा जन्म आहे आपला लेप, तो एक क्षण घ्या आणि त्या एका क्षणामध्ये म्हणजे एका जन्मामध्ये तुम्ही जे जोडणार आहेत 1000 जन्म घेतले तरी नाचत नाही. आपल्याला एवढे कर्म दिवसभरामध्ये क्षणामध्ये, आणि मुळात क्षण घेतला, 1 मिनिट घेतला, 1 सेकंड घेतला तर जशी पापणी लवते त्याच्यामध्ये पण असंख्य जीवजंतू मरतात बरं का. हिंसा ही चुकवताच येत नाही. म्हणून स्वामींनी हिंसा शून्य हे वचन नाही सांगितलं. हिंसा शून्य करता येत नाही. जसं आपण काय म्हणतो, आम्ही कसे आहोत, आम्ही अहिंसक आहोत. मुळामध्ये म्हणजे आपण अहिंसक नाही, आपण कमी हिंसक आहोत. आपण कमीत कमी हिंसा करतो, जास्तीत जास्त हिंसेला प्राधान्य आपण देत नाही. म्हणून आपण निर्हिंसक नाही, आपण कमी हिंसक आहोत. परंतु आपला हिंसा करण्याचा कुठलाही भाव नसतो, हिंसकपणा आपल्याकडे नाही आहे, म्हणून आपण निर्हिंसक आहोत. म्हणजे निर्हिंसक जरी आहो, आपला भाव जरी निर्हिंसक असला तरी हिंसा मात्र आपल्याकडनं होते. ती प्रपंचातही होते आणि ती दैवराटीमध्ये पण देखील होते. परंतु या ठिकाणी ते सगळे जे काही हिंसा आहे वगैरे वगैरे, त्या हिंसा होत असताना आपल्याला त्या विधी करत असताना किंवा क्रिया करत असताना आपली जी काही धावपळ होते त्या धावपळीमध्ये अनेक प्रकारची हिंसा होते. तुम्ही अन्नदानासाठी स्वयंपाक बनवता त्यामध्ये देखील अनेक प्रकारे जी काही जीवजंतूंची हिंसा होते त्याच्यामध्ये. परंतु त्यामध्ये आता तुम्ही जेव्हा दैवराटीचं ब्रह्मविद्येचं ज्ञान घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे त्या गोष्टीकडे आपल्याला बघायचं आहे. आणि हे सगळं बंध आपल्याला लागलेले आहेत. कुठल्याही प्रकारची मुक्तता त्याच्यातून नाही आहे. एखादा माणूस निवृत्त झाला, त्याला वाटतं की बरं आपलं एवढ्या वर्षाची नोकरी झाली, आपण मुक्त झालो, त्याच क्षणाला तो दुसऱ्या बंधनामध्ये लगेच अडकलेला असतो, तिसऱ्या बंधनात अडकलेला असतो. आणि हे बंधन सोडविण्यासाठी जे आपण काय करतो, तेने अधिका बंधची लागे, कर्म नासण्यासाठी जे काय करतो त्याच्यामुळे कर्मच लागतं, है ना. पैसे कमवण्यासाठी पैसेच खर्च करावे लागतात. पैसे खर्च केले तर काय होतात, पैसे मिळतात परत. म्हणजे जो व्यावसायिक व्यक्ती आहे त्याच्यासाठी हे गणित आहे. तशा पद्धतीने कर्म नासण्यासाठी कर्मच करावे लागतात, आणि कर्म केले की अजून कर्म लागतात. एक कर्म नासत नाही तर 10 कर्म लागतात. म्हणजे आपली नासण्याची जी काही वेग आहे,
एखादा भोग किंवा क्रिया, सुख किंवा दुःख, ते नाचण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप हळू आहे, जोडण्याची प्रक्रिया मात्र खूप द्रव्याच्या बाबतीत उलट असतं. खर्च करण्याची प्रक्रिया आपली जास्त असते आणि उत्पन्न कमवण्याची जी प्रक्रिया ती हळू आहे. तशा प्रकारे कर्मांचं नाही, कर्म भोगताना खूप कमी भोगल्या जातात, पण जोडताना मात्र खूप मोठ्या वेगाने ते जोडल्या जातात. तेने अधिका बंधची लागे, आणि त्याच्यामुळे अधिकाधिक बंधन लागतं. जसं इथे सांगितलेलं आहे की जीवाच्या ठिकाणी आद्यमळ अविद्या आहे, मग ते अविद्या नासण्यासाठी काय केलं गेलं, ते सगळं देवतेंचे 81 कोटी 6,10,00,000 देवतेंचे मळ ते त्या जीवाला लावल्या गेलेले आहेत. अविद्या देखील एक मळच आहे. तो मळ नासण्यासाठी दुसरा मळ लावला. जसं भांड खरकट आहे म्हणजे तो मळ आहे, तो नासण्यासाठी तुम्ही काय केलं, त्याला साबण लावला. साबण म्हणजे तो तेलकटपणा घालवण्यासाठी, पण तो साबण चांगला नाहीये, परत ते बंधन आहे. ते बंधन तुम्हाला नासायचं म्हणजे तो साबण लावलेला आहे भांड्याला, तो परत तुम्हाला धुवून काढायचा आहे, म्हणजे तेही तुम्हाला ठेवायचं नाही. हात अस्वच्छ आहेत, त्याला आपण साबण लावला तर त्याला सुद्धा ते साबण स्वच्छ करणारे, पण साबण मात्र आता खराब झालेला आहे, मग ते हाताला लागलेला साबण तुम्हाला धुवावा लागतो. एक बंधन नासण्यासाठी दुसरं बंधन लावावं लागतं, आणि दुसरं बंधन नासण्यासाठी परत पाण्याचा उपयोग आहे. आता पाणी हे बंधन आहे की नाही आहे? पाणी हे परत एक बंधन आहे. पाणी जर का बंधन नसतं तर तुम्ही ओले हात पुसले नसते, है ना. ओले हात आपल्याला असं होतं की कशाला पुसू, एकदम पटकन टॉवेल घेतलं की ते पुसलं की मग आपल्याला बरं वाटतं. म्हणजे पाण्याचं सुद्धा एक बंधन आहे. बरं, म्हणजे ज्या कपड्याला पुसलं, आता तो कपडा वाळत घालण्याचं दुसरं तिसरं बंधन आहे. असे कुठलेच बंधन आपली सुटत नाहीत. आपल्याला हे अविद्या नासण्यासाठी म्हणून आपण इथे आलो. अनेक मळ लागले त्याच्यामध्ये, आणि ते मळ आता नाचता नाचता अनेक कर्म त्याच्यामध्ये लागले, ते अविद्येवर उमटले, आणि मग आता इतके कर्म आहेत की आता अविद्या नासण्याचा विषय बाजूला आहे, आता नुसते कर्म नासण्याचा है ना. कर्ज जेव्हा घेतो तेव्हा मुद्दल आपण तर देऊ शकत नाही, ते व्याजच फेडत बसावं लागतं. व्याजामध्येच माणूस दबून जातो, मूळ रक्कम तर फेडणं दूरच राहिलं. तसं अविद्या हे कर्ज आहे, मुद्दल आहे, मूळ, आणि त्यावर जे अविद्येवर जे काही कर्म लागलेले ते व्याज आहे. आपल्याला व्याज फेडता फेडताच नाकी नऊ येणार आहेत. अविद्या फेडणं छेदणं आता नंतरचा विषय आहे, आणि म्हणून देवाला काय करावं लागतं, एक विशेष आपल्याला आपल्या बाबतीमध्ये विशेष निर्णय घेऊन बाकीचे सगळे कर्म बाजूला करून जे भोगले जातील ते भोगले जातील, बाकीचे अपरोक्ष ज्ञानामध्ये सरसकट सगळे कर्म नासले जातात. म्हणजे ती व्यवस्था ठेवलेली आहे. अपरोक्ष ज्ञानामध्ये कर्मनाश हा प्रकार जर का नसता तर आपण या कर्मबंधनातून आयुष्यात कधीच मुक्त होऊ शकलो नसतो. आणि म्हणून काही अडथळे मोठे असतील शाब्द ज्ञानासाठी, ते बाजूला करून देतात परमेश्वर. काही अडथळे पुनःसंबंधासाठी असतील तेही बाजूला करून देतात, किंवा ते स्मरणाने वगैरे, योग्यता होणे वगैरे, आणि मग तात्पुरतं पुनःसंबंध का होईना तो दिला जातो. हा, आणि पुनःसंबंध झाल्यानंतर मग पुनर्भेट होणार, पुनःसंबंधी भेट होते, आणि भेट झाल्यानंतर परत काही शाब्द ज्ञान तिकडे सुद्धा आहे आपलं, तिथे काही आपले कर्मनाश वगैरे होत मग अपरोक्ष ज्ञानाला योग्य होतो आपण. आणि अपरोक्ष ज्ञानाला योग्य झाल्यानंतर अपरोक्ष ज्ञान दिलं जातं, मग उर्वरित सर्व जे काही कर्म अविद्येवर लागलेले कर्म ते तिथे सगळे नासल्या जातात. मग त्यानंतर पुढे मळ जे लागले, अविद्या नासण्यासाठी काय लावलं, मळ लावले. मग ते मळ म्हणजे मळामुळे अविद्या नासणार नाहीये, परंतु ते अविद्या नासण्यासाठी जीव पृथ्वी तलावर येणार, आणि ते येण्यासाठी मग तो कर्म जोडणार, मग ते कर्म त्या देवता भोगवणार, मग ते देवतेला जीव दिसत नाही म्हणून त्यासाठी तो मळ लावला गेला. म्हणजे त्या मळाच्या द्वारे ते त्या जीवाला पाहते. म्हणजे हे सगळी अशी एकाला एक बंधनं लागत लागत लागत
इथपर्यंत आपण आलो. मग सामान्य ज्ञानामध्ये ते मळ सुद्धा काय आहेत, कर्मच आहेत एक प्रकारे. यत क्रियते तत्कर्म, जे केल्या जातं त्याला कर्म असं म्हटलं जातं. मळ सुद्धा जीवाने केले, ते सामर्थ्याने असो किंवा काही असो, परंतु ते केल्या गेले, ते कर्म या प्रकारामध्ये ते पण येतात. आणि कर्म शब्दे कर्म बोली, जे कर्म शब्दे मळ ही बोली जेती. आणि ते कर्म जसे अपरोक्ष ज्ञानात नसतात अविद्येवर लागलेले, तसं अविद्येपर्यंत असलेले जे काही मळ आहेत सकळ देवतांचे, ते सामान्य ज्ञानामध्ये ते मळ नासल्या जातात. आणि तदनंतर मग अजून काय अयोग्यता वगैरे काय अजून लागली असेल ती विषय ज्ञानामध्ये परत नासून जाते. आणि मग विशेष ज्ञानाच्या शेवटी जेव्हा जीवाला प्राप्ती करायची त्यावेळेला अविद्या हे मोठं बंधन जे आपल्याला लागलेलं आहे, अविद्या जर का आपल्याकडे नसती तर आपली तुमची आमची भेट झाली नसती. आपण तसंच तमात तिकडच्या तिकडेच देवाने आपल्याला घेऊन गेले असते. एवढा मोठा वळसा फेरा घालण्याची काही गरज नव्हती, ज्ञान देण्याची गरज नव्हती, काहीच करण्याची. हे प्रेम साधन, भक्ती साधन, अमक साधन वगैरे काहीही करायची आवश्यकताच नव्हती. परंतु आपल्याकडे अविद्या असल्यामुळे आणि अधमती अधगती अधरती वगैरे सगळं असल्यामुळे देवाला ह्या सगळ्या प्रक्रिया कराव्या लागल्या, साधन द्यावं लागलं, ज्ञान द्यावं लागलं, योग्यता अयोग्यता वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सर्व आपण आपल्या क्रियेने प्रक्रियेने ते जोडत गेलो आपण. आणि हे सगळी बंधनच आहेत. एवढंच काय तर परमेश्वर जे ज्ञान साधन देतात आणि प्रेम साधन देतात हे सुद्धा बंधनच आहे. म्हणजे साध्याची अप्राप्ती साधन निवर्ते, म्हणजे जीवाला तमातनं इकडे आणताना संलग्न लावला जातो, हे सुद्धा बंधनच आहे. आद्यमळादी सगळं लावलं जातं हेही बंधनच आहे. किंवा त्या जीवाला जे काही साधन दिलं जातं ते सुद्धा बंधनामध्येच येतं. आणि म्हणून शेवटी जेव्हा विशेष ज्ञानाच्या पांती शेवटी जेव्हा जीवाला प्राप्ती करवितात तेव्हा साध्याच्या प्राप्ती साधन जे जे दिले ज्ञान शक्ती प्रेम शक्ती सकळ शक्तीच्या वेगळं करून त्या जीवाला काय केलं जातं, ईश्वर स्वरूपामध्ये पावन केल्या जातं. म्हणजे त्या ठिकाणी ते सर्व शक्त्याही काढून घेतल्या जातात, ते सगळी साधनं काढून घेतल्या, केवळ जीव स्वरूप केवळ ईश्वर स्वरूपामध्ये पावन केलं जातो. आता जीवाकडे दुसरं तिसरं काहीच नाही, फक्त जीव स्वरूपच आहे आणि परमेश्वराचं स्वरूप. या दोन्ही जे काही स्वरूप आहेत म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपात जीवाचं स्वरूप विलीन होतं, हे सकळ शक्ती विरहित असं ते स्वरूप आहे. म्हणजे तिथं कुठलंही बंधन ठेवत नाही. परंतु आता परमेश्वराचे जे काही बंधन आहेत ती आपल्याला बंधनातनं मुक्त करणारी बंधन आहेत, हे पण लक्षात घ्यायचं. आपल्याकडे दोन बंधन आहेत, एक जीव देवता प्रपंचाचं बंधन आणि एक परमेश्वराने लावलेलं बंधन. जीव देवता प्रपंचाचं जे बंधन आहे ते आपल्याला बंधनात अडकवणारं बंधन आहे. चक्रवाढ व्याजासारखं आहे, ते वाढत राहतं. पण परमेश्वराचं जे ज्ञान साधन भक्ती साधन किंवा काही सेवा दास्य वगैरे ह्याचं जे काही बंधन आहे, मार्गात राहण्याचं काही बंधन आहे, आपल्याला जे काही ज्ञान आहे ते ज्ञानाचं काही बंधन आहे, ही सगळी बंधनं परमेश्वराची आहेत आणि ती बंधनातनं सोडविणारी बंधनं आहेत. म्हणजे जसं भट्टोबासांना स्वान मुखे खीर खायला लावली, स्वामींनी आज्ञा दिली, स्वामींच्या बंधनात त्यांना राहावं लागलं भट्टोबासांना, आणि स्वामींनी सांगितलं तशा पद्धतीने खीर खा. माणसं खातात तशी नाही, स्वान खातात तसे. स्वानच का, गायीसारखं का नाही? गाय ही निर्हिंसक आहे, परंतु मांसाहारी नाही, ती शाकाहारी आहे. पण श्वान कसा आहे, मांसाहारी आहे, म्हणजे हिंस्र पशु मध्ये तो मोडतो. मग तशा पद्धतीने खायला लावली. जे स्वामींचं अधीनत्व जे आहे ते इतर त्याच संबंधित जे काही कर्माचं अधीनत्व होतं त्या अधीनत्वातनं ते मुक्त झालेले आहेत. म्हणजे कर्मांचं तत्संबंधित प्राण्यांच्या संदर्भात जे काही कर्म त्यांनी जोडलेले आहेत तसे 10-5 कर्म, किती कर्म नासले आपल्याला माहिती नाही, पण तशा पद्धतीने खीर खायला लावल्यामुळे तत्संबंधित अनेक प्राणी जे असतील किंवा तत्संबंधित अनेक कर्मफळ असतील हिंस्र पशूंचे पक्ष्यांचे, ते स्वामींनी त्यामध्ये नासवलेले आहेत त्यांचे. म्हणजे काय आहे, परमेश्वराचं बंधन
एक जरी देवाने सांगितलेला विधी केला तर त्याच्यामध्ये अनेक अविधींचा परिहार होत असतो, अनेक अविधी. आणि इकडे एक अविधी करायला लागलो आपण तर त्याच्यामध्ये परत अजून 1000 अविधी त्याच्यामध्ये लागतात आपल्याला. आणि परमेश्वराचा एक जर का विधी आपण करायला गेलो त्याच्यामध्ये अनेक अविधी नासू शकतात. आणि म्हणून जीव देवता प्रपंच पैकी जे काही बंधन आहेत त्या बंधनामध्ये जर का जीव असला तर काय होतं, तेणे अधिका बंधची लागे, त्याच्यामुळे अजून बंधन 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 लागत राहतं. जैसा बांधली गायीचा, जैसा बांधली गाय आहे तिचा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. आणि स्वामींचं अवस्थान संगमेश्वर या भागामध्ये आहे. भटोबास दिग सर्वजण महादाईचा हे परमेश्वर पुरून आलेले आहेत. आणि मग त्यांचं जे काही राहण्याचं ठिकाण आहे ते वेगळं असतं. आमच्या स्वामींचं राहण्याचं ठिकाण, मुक्कामाचं ठिकाण वेगळा आणि भक्तजनांचं राहण्याचं ठिकाण जे आहे ते वेगळं असतं. म्हणजे त्यामध्ये आजही खूपसे लोक जे आहेत ते स्थानाजवळ मुक्काम वगैरे करत नाहीत. ते जुन्या काळामध्ये आपले जे काही साधू मंडळी होती स्थानाजवळ आश्रम वगैरे बांधल्या जायचा नाही, कारण की ते एक अंतर असलं पाहिजे. म्हणजे त्याची एक जी काही महत्व असतं आपल्या मनामध्ये. जसं कोणीतरी मला म्हटलं ते आम्ही अमक्या अमक्या महास्थानाला आश्रम बांधणार आहोत जागा घेऊन. म्हटलं बांधू नका, तिथून थोडस लांब बांधा. म्हणजे काय होईल की तुम्हाला तिथे जाण्या येण्याची ओढ वगैरे सगळं काय असणार आहे. तुमच्या परिसरात जी स्थानं असतात त्याच्याबद्दल जर का तुम्हाला आम्ही नेहमी जातो तिकडे, म्हणजे आपण किती सहजपणे असं बोलतो. परंतु आपल्या लांब एखादं स्थान असेल, डोमेग्राम लांब आहे इथून, तर त्याच्याविषयी विशेषतः म्हणजे डोमेग्रामला चाललो, आम्ही डोमेग्रामला चाललो, म्हणजे ते एक महत्व राखण्यासाठी म्हणून काय आहे की एक अंतर जे आहे ते ठेवलं जात असतं. आणि म्हणून स्वामींचं अवस्थान वेगळ्या ठिकाणी आहे. गुंफे वस्ती उमाईसे बिडारा पाठवणे, पूर्वार्ध 588 क्रमांकाची लीळा येते. उमाईसांना स्वामी बिडारी पाठवतात. मग गोसावी वायव्य कोणीची गुंफेसी बीजे केले, म्हणजे जे काही मठ आहे त्या मठाच्या वायव्य कोणाला जी गुंफा आहे तर त्या वायव्य कोणाच्या विभागात असलेल्या गुंफेमध्ये स्वामी बीजे करतात. गोसाव्यांशी रात्री पूजावसर झाल्यानंतर स्वामींचा रात्रीचा पूजावसर संपन्न झालेला आहे. आणि परमेश्वरपुरीची कापडी आहे, म्हणजे दादोस, भट्टोबास, महादाईचे हे सगळे आलेले आहेत. आणि त्यांच्या समवेत हा पूजावसर संपन्न झाला. स्वामी म्हणतात की जेव्हा ते सगळेजण आलेले आहेत, स्वामींनी त्यांची विचारपूस चौकशी केलेली आहे आणि लाडाची बासीचा दृष्टांत त्या ठिकाणी स्वामींनी निरूपण केलेला आहे. आणि स्वामी महादाईसांना ज्या काही सेवा केल्या त्यामध्ये खूपशा सेवा स्वामींनी सांगितलेल्या नव्हत्या महादाईसांना, पण प्रसंगोचित तिथे सेवेचं महत्व लक्षात घेऊन, आवश्यकता लक्षात घेऊन महादाईसांनी ती श्रीप्रभूंची सेवा केलेली आहे. दादोसांचं म्हणणं आहे की महादाईसांना दोष लागला त्याच्यामध्ये आणि म्हणून ते महादाईसांनी इकडे घेऊन आलेले आहेत. परंतु स्वामी म्हणतात बाई सेवकासी अविधी नाही, तुम्ही भिवू नका. स्वामी त्यांना आश्वासित करतात की सेवकासी अविधी नाही. सेवक म्हणजे कोण? सगळे आपण नाही बरं का, आपण आपल्या मनाने सेवा करत असतो. सेवक म्हणजे ईश्वराच्या मनोधर्माने वर्तन करणारे जे आहेत. जरी महादाईसांनी आमच्या स्वामींची जरी आज्ञा भंग केलेली असेल तरी त्या ठिकाणी काय आहे की श्री प्रभूंचा मनोधर्म त्या ठिकाणी पाळलेला आहे. प्रसंगोचित आहे ती गोष्ट. आमच्या स्वामींनी नाही सांगितलंय पण श्री प्रभूंनी त्यावेळी जर का प्रवृत्ती दर्शविली तर त्या पद्धतीने श्री प्रभूंचं श्रवण करावं लागेल, ऐकावं लागणार आहे. आणि म्हणून स्वामींच्या श्रीमुखे जे काही विधी आहेत ते करणारे जे सेवक आहेत, म्हणजे जसं मी सांगत असतो की ते दास्यमोचक, दास्य म्हणजे सेवा. सेवा कोण करतो? सेवक करतो. कुणाची करतो सेवा? स्वतःच्या मालकाची. जर का त्याने दुसऱ्याने कोणी त्याला काम सांगितलं तर बोलतो नाही, माझ्या मालकाने सांगितल्याशिवाय ते मी करणार नाही. सेवक कुणाची सेवा? करणारा सेवक नाही,
फक्त एकनिष्ठतेने स्वतःच्या मालकाची सेवा करणारच सेवक. आणि असा जो सेवक आहे जो ईश्वर विधी व्यतिरिक्त नाही आहे, म्हणजे ते सांगतात की त्यांना जर काय श्री प्रभूंच्या सेवे व्यतिरिक्त, भटोबास म्हणतात माहीम भट्टांविषयी, माहीम भट्टांना जर का श्री प्रभूंच्या सेवे व्यतिरिक्त कोणी जर का मला दाखवलं तर मी त्यांना महावाक्य निर्वचन निरूपण करेल. म्हणजे इतके पक्के माहीम भट्ट आहेत की इतर इकडची तिकडची सेवा वगैरे ते काही करत नाहीत, श्री प्रभूंची सेवा. असा जो सेवक आहे त्या सेवकासी अविधी नाही, कारण की तो त्याच्या मनाच्या सोक्ती शास्त्रोक्ती लोकोक्तीच्या सेवा तो करत नाही, तो ईश्वराने सांगितलेल्या सेवा करतो. आणि म्हणून तयाचे उठणे बैसणे, ते सेवेच्या अनुरूप असतं उठणं बसणं त्यांचं वगैरे. किंवा एखादे चर्यावंत आहेत त्यांचं उठणं बसणं त्या चर्येशी संबंधित असतं, त्या वचनांशी संबंधित असतं, आणि म्हणून त्यांना अविधी नाही. आणि तुम्ही तुमच्या मनाने सेवा केली तर मग मात्र अविधी लागू शकतो. जसं महादाईसांनी स्वतःच्या मनाने तेल टाकलं, परंतु त्या ठिकाणी ती आवश्यक गोष्ट होती, स्वामींना प्रसन्न करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. जर का आपण असं केलं असतं ना तर श्री प्रभूंनी दगडच फेकून मारला असता आपल्याला, दामोर्ताला नारळच फेकून मारला श्री प्रभूंनी. म्हणजे त्या ठिकाणी खरोखर सेवेची आवश्यकता आहे का, ही कुशलता आपल्याकडे पाहिजे. देवाला प्रसन्न करण्याची कुशलता आपल्याकडे असली पाहिजे. प्रवृत्ती नसेल तर ती प्रवृत्ती मिळवण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. इत्यादी सगळ्या गोष्टी त्या सेवकामध्ये असाव्या लागतात. सर्व क्रिया करण्यासाठी तो तत्पर असावा लागतो, त्याला सेवक असं म्हणतात. जसं मी नेहमीच नाथोबासांचं उदाहरण देतो, साप पकडायला सांगितलं लगेच तत्पर आहेत, त्याला सेवक म्हणतात. म्हणजे असा जो सेवक आहे तो जो सेवक आहे त्याला अविधी नाही, कारण की तो कुठल्याही प्रकारे ईश्वराला न दुखवता त्या क्रिया करत असतो. आणि म्हणून स्वामी म्हणतात तुम्ही भिवू नका, तुम्ही काही घाबरण्याची काही आवश्यकता तुमची नाही. ओकाजी मग दादो गोसावी दादोसांची शिक्षापन केले, आणि दादोसांना स्वामी शिक्षा पण करतात की चांगली सेवा त्यांची सुरू होती आणि तुम्ही त्यांना इकडे घेऊन आले वगैरे. म्हणजे त्यांचा महादाईसाने तिकडून काढण्याचा उद्दिष्ट त्यांचं चुकीचं होतं, क्रिया चुकीची होती, हेतू चुकीचा होता, म्हणून स्वामी त्यांना शिक्षा पण करतात. आणि स्वामी म्हणतात हे अरण्य अभ्यागते आली, आता नगरामध्ये जाईल. आता हे कसं अरण्य असल्यासारखं आहे, गावाच्या बाहेर आहोत आपण. आता अभ्यागते आली म्हणजे दोन लोक वाढलेली आहेत, महिला परिवार वाढलेला आहे. आता आपल्याला इथे रानात राहता येणार नाही, आपल्याला नगरामध्ये जावं लागेल. श्रुत दृष्ट जे आहे ते आमचे स्वामी चुकवायला सांगतात, आणि त्या अनुषंगाने स्वामी देखील तशा प्रकारे क्रिया करताना आपल्याला दिसतात. आणि मग आई ती करा म्हणजे तयारी वगैरे सर्व करतात. बाईसांनी ती तयारी केली. मग गोसावी बाईसा सांगते अवघी भक्तिजने पुढे पाठविली. महादाईसे मागा आयते करीत होती, म्हणजे महादाईसा थोड्याशा मागे राहिलेल्या होत्या, त्यांची तयारी सुरू होती. बाकी भक्तजनांना स्वामींनी पुढे पाठवलं, बाईसांना पुढे पाठवलेलं आहे. नावे उशीर लागला. आणि मग गोसावी महादाईसा ते म्हटले बाई तुम्ही पुढे चाला, मागील वास नको पा. म्हणजे आता स्वामी निघालेले आहेत, महादाईसा निघालेले आहेत, अजून काही भक्त मंडळी असतील सोबत. स्वामी म्हणतात तुम्ही पुढे चाला पण मागे वळून मात्र तुम्ही काही बघायचं नाही. मागील वास नको पाहो. महादाईसा पुढे चालते असे ती गोसावी मागा, असं प्रवास सुरू आहे. आणि महादाईसा मनातल्या मनात म्हणतात गोसावी माते कापा वारिले. स्वामींनी का बरं म्हटलं की मागे बघू नका म्हणून, म्हणजे जी क्रिया नाही करायला सांगितली त्याच्याविषयी आपल्या मनात जास्त विचार येतात आणि तीच क्रिया आपण करतो. म्हणून मागील वास पाहिली, त्यांनी मागे वळून बघितलंच. आणि गोसावी मागा होळी येसना गगनचंबी तू प्रकाश देखिला. होळी पेटल्यानंतर कसं एकदम गगनचुंबित असं. होळीचं उदाहरण का दिलं, कारण की होळीचे लाकडाशी उभे लावलेले असतात, त्याचा अग्नी जो आहे तो वरच्या बाजूला, चुलीतली लाकडं आपण आडवी लावलेली असतात, तर होळीचा जो काही अग्नीचा ज्योत आहे तो वरपर्यंत असा जातो. आणि म्हणून होळी सारखं असं गगन चुंबितू प्रकाश दिला, गगन चुंबितू
म्हणजे गगनाला असा गवसणी घालणारा, गगनापर्यंत पोहोचणारा असा तो प्रकाश त्यांनी बघितलेला आहे. आणि गोसाव्या ते पुसली जी गोसावी मागील वास न पहावी म्हणितले, ते मिया मागील वास पाहिली. मी तर बघितला, तुम्ही सांगितलं होतं की बघू नका, परंतु मी मागे बघितलेला आहे. तो मिया होळी ना गगनचंबी तू प्रकाश देखिला, हाजी तरी ते काय होतं बरं, असं महादाईसांनी स्वामींना विचारलं. स्वामी म्हणतात, बाई ती स्थानीची देवता, ती त्या ठिकाणाची देवता होते. आता लक्षात घ्या की आपण जसं प्रवास करतो वगैरे, प्रत्येक ठिकाणी देवतांचं अधिष्ठान अस्तित्व असतं. मुळात कर्मभूमीच्या देवता तर ह्या भूमीमध्ये आहेतच, त्यांचं स्वरूप आहे. सोबतच 81 कोटी 1.25 देवतांचं अस्तित्व या कर्मभूमीमध्ये आहे. सगळ्या देवतांचं स्वरूप या कर्मभूमीमध्ये आहेच आहे. परंतु त्याही मध्ये एखादं ठिकाण वगैरे देवता अधिष्ठित असतं, तिचं पूजन वगैरे त्या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून आपल्यासाठी पाळतं न पाळतं किंवा विकल्पतेची ठिकाणं पदोपदी आपल्याला लागतात. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पूर्ण वेळ अष्टप्रहर जे स्मरण सांगितलं ते त्यासाठी सांगितलेलं आहे की त्या देवतांचं जे अधिष्ठान आहे त्याचा प्रभाव कुठेतरी आपल्याला होऊ शकतो. यथा आमच्या स्वामी दायंबासांनाही भूत चतुर्दशीच्या संदर्भामध्ये सांगितलेलं होतं. म्हणजे त्या दिवशी प्रवास करायचा नाही, न पाळता असेल है ना, असं असेल तर त्या वेळेत आम्हाला काय कळालं की उलट न पाळत्याला प्रवास करायचा नाही. आपण न पाळत्याला उलट आवर्जून प्रवास आपला चांगला होत असतो. तर धर्मयुक्त होत असेल तर हरकत नाही. अधर्मयुक्त म्हणजे देवपूजेसाठीच जायचं, अन्य वार्ता करत जायचं असा प्रवास नको. देवपूजेसाठी जा, पण धर्मवार्ता करत जा. जे न पाळत्याला आपण बाहेर पडलो तर धर्मवार्ता स्मरणच आपलं घडलं पाहिजे, तर मग तो प्रवास ठीक राहील. अशा पद्धतीने स्वामी सांगतात की बाई ती ते स्थानीची देवता, आम्हाला ते सोडविण्यासाठी तिथपर्यंत ते येत होते. आणि तुम्ही मागोते पाहिले ते तेथची राहिली. तुम्ही बघितल्यामुळे काय झालं, त्या देवता तिथेच थांबलेल्या आहेत. एरवी ते स्थानवरी येती. अशा प्रकारे स्वामी नगरामध्ये आलेले आहेत. मग गोसावी वायव्य कोणाचे गुंफेसी बीजे केले, गोसाव्यांची रात्री पूजा सुरू झाल्यानंतर दादोस महादाईचे भट एरी गुंफेसी निद्रास्थाना निघाली. आणि स्वामींचा रात्रीचा पूजा अवसर संपन्न झाल्यानंतर भटोबास महादाईचे दादोस हे सगळेजण आणि बाकीचे पण काही भक्त मंडळी एरी गुंफेसी निद्रास्थाना निघाली. दुसऱ्या गुंफेकडे स्वामींचा पूजा अवसर त्यांनी पाहिला आणि नंतर दुसरीकडे मुक्कामासाठी ते निघाले. उमाईसे बाहेरी भीतरी निघू लागली. आता उमाईसांनाच देखील त्यांच्यासोबत जायचं आहे. ते इथेच आहे स्वामींच्या तिथेच मुक्कामी बाईसांसोबत वगैरे. परंतु त्यांचं आहे की आता भटोबास आले, महादाईचा आल्या, म्हणजे आपले नातलग जर का आले तर आपल्याला काय होतं, आपण जर का आधीच त्या ठिकाणी असू आणि तिथे आपले नातलग आले की आपण त्यांच्याशी जास्त मिसळण्याचं आपलं हे होतं. आपण जर का कुठेतरी पोथीला गेलो, 8 दिवस थांबलेलो आहे, आपलं रुटीन बरोबर चालू असतं बरं का. पण त्या पोथीत आपले नातलग आले तर काय होतं, आपण थोडं त्यांच्या सोबत 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 राहतो. तशा पद्धतीने उमाईसांना असं झालं की भटोबास महादाईचा आले, आपण पण आता मुक्कामी इथे थांबण्यापेक्षा त्यांच्याकडे जाऊया. आणि ते बाहेरी भीतरी निघू लागली. आत बाहेर त्यांचं चलविचल सुरू झाली. आणि मग स्वामी म्हणतात, बाई आता स्वामींनी ती त्यांची चलविचल बघितलेली आहे. मुळामध्ये आपल्याला जेवढं जमेल तेवढं परमेश्वराच्या सन्निधानी राहता आलं पाहिजे, अधिकरणांच्या सन्निधानी राहता आलं पाहिजे, ज्ञानाच्या स्मरणाच्या सन्निधानी जास्तीत जास्त राहता आलं पाहिजे. जेवढा वेळ मिळतो, आज जो वेळ मिळतो तो उद्या मिळेल की नाही सांगता येत नाही. तुम्ही म्हणाले की मी उद्यापासून स्मरण करेन, उद्या आजारी पडलो तर स्मरण राहिलं. तुम्ही म्हटले की मी उद्यापासून वाचन करेल आणि उद्याच आपली दृष्टी कमी झाली तर होऊ शकते, काही कारणास्तव ऐकायलाच कमी यायला लागलं तर काही सांगता येतं. म्हणजे आपण उद्यावर जे ढकलत असतो, पण आज जे भेटलेले ते सोडू नका. दैवराटीचं जेवढं काय आहे ते जे आज भेटलेलं आहे
ते आजच उपयोगी आणा, ते उद्यावर ढकलायचं नाही. म्हणजे उद्यावर ते ढकललं तर ते कुठपर्यंत जाईल, उद्या म्हणजे कधी उगवेल याला काहीही बंधनं नाहीत. आणि म्हणून निळभट्ट भांडारेकरांनी उद्यावर नाही ढकललं. स्वामी म्हटले ना, काळ वंचना करा, मृत्यू पुढे ढकला, नाही ढकलला. कारण की उद्यावर ढकललेल्या मृत्यूमध्ये परत परमेश्वर भेटतील की नाही भेटतील, आज जे दैवराटीचं परमेश्वराचं सन्निधान आहे ते उद्या मिळेल की नाही मिळेल याची शाश्वती स्वतः परमेश्वर देखील देत नाहीत. कारण की जीवामुळे देत नाहीत. परमेश्वर देऊ शकतात, निश्चिती सांगू शकतात, पण जीवाची मती काही सांगता येते. छर्दोपासांसारखी घृणा जिंकलेली व्यक्ती जर का धर्मापासून जाऊ शकते, तर बाकीचं तुमचं आमचं काय राहिलं. आपल्यामुळे परमेश्वराला कुठली खात्री देता येत नाही. आणि म्हणून तिथे स्वामींनी काय केलेलं आहे की दृष्टांत निरूपण केलेलं आहे की बांधली गाय असे, म्हणजे बांधलेली गाय आहे आणि ते सुटावया लागून खुंटा भवंती भवे, तिला मुक्त व्हायचं त्याच्यातनं. मग ती त्याच्यासाठी काय करते, त्या खुंटा भवंती फिरते. तिचं लक्ष त्या खुंटाजवळ आहे की आपण बांधलेलो कशाला आहे, इतक्या दिवसापासून या खुंटाला बांधलेलो आहे. आणि म्हणून त्या खुंटापासून कसं सुटता येईल आपल्याला, म्हणून ती गोल गोल फिरते. आता ती कशी पण गोल जरी फिरली तरी काय होणार आहे, अधिक तिचा जो गळा आहे तेने तियेचा गळा अधिकाची आवळे. कशामुळे, कारण ती गोल 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 फिरते आहे. तुम्ही प्रपंचामध्ये कशा जरी प्रदक्षिणा केल्या तरी आपण अडकणारच आहोत, त्याच्यामध्ये गुंतत जातो आपण. आणि ही सुटण्यासाठी म्हणून फिरते आहे. आपणही प्रपंचातनं मुक्त होण्यासाठीच फिरत असतो बरं का. म्हणजे आमकं कर्ज फेडण्यासाठी जी नोकरी केल्या जाते, मग घरातले दोघं जण मिळून नोकरी करतात, म्हणजे एक बंधन सोडवण्यासाठी दोघही बंधनामध्ये अडकले ना, म्हणजे त्या कामाच्या बंधनात अडकले वगैरे वगैरे. म्हणजे अशा पद्धतीने ज्याच्या भोवती आपण गोल फिरतोय ते आणि ज्याच्यासाठी गोल फिरतोय त्या दोन्ही गोष्टी. गोल कशासाठी फिरतोय, बंधनातनं मुक्त होण्यासाठी म्हणून फिरतोय. आणि कशा भोवती फिरतोय, तर ज्याला आपण बांधलेलो आहोत त्याच्याच भोवती फिरतो आहोत. प्रपंचाच भोवती फिरतोय. प्रपंचच असा भाग आहे की ज्याला आपण बांधले गेलेलो आहे आणि फिरतो पण प्रपंचा भोवतीच आहे. आता मुक्त कसं होणार, तुम्हाला जर का मुक्त व्हायचं असेल तर प्रपंचाच्या बाहेर पडावं लागेल तुम्हाला, मग तुम्ही मुक्त व्हाल. आमचे माहीम भट्ट प्रपंचाला बांधलेलेच होते, परंतु त्यांनी काय केलेले, त्याच्यातनं ते प्रपंचाभोवती फिरत नाही राहिले की सोडायचं की नाही, सोडायचं की नाही, मग आता सोडायचा का नंतर सोडायचा. म्हणजे त्याच्यामध्ये ते जास्त अडकून नाही राहिले. तो विचारही केला, त्याच्या निर्णयही घेतला आणि त्याच्यातनं मुक्तही झाले. ते घराभोवती फिरत नाही बसले. घराभोवती फिरत बसणे म्हणजे विचारांमध्ये ते काय झाले, त्या विचारांपासून लांब गेले. भट्टोबास आहेत त्या विचारांपासून लांब गेले. काय करायचं, स्वामी म्हणतात चांग विचारा निके विचारा. अजूनही भट्टोबास प्रपंचाशी बांधलेले आहेत. त्यांनी ते काय केलं, ते बंधन स्वतः ते सोडलेलं आहे, तोडलेलं आहे आणि स्वामींचं अधीनत्व जे आहे ते स्वीकारलं. म्हणून त्यांचा गळा जो प्रपंचामध्ये असताना आवळल्याच जातो. प्रत्येकाचे गळे काय झाले प्रपंचामध्ये, मग एखादा सुखी माणूस असो नाही तर दुःखी माणूस असो, आपण फक्त काय बघतो की यांच्याकडे पैसे जास्त आहेत, यांच्याकडे कमी आहेत, हे गरीब आहेत, हे श्रीमंत आहेत, परंतु गळा मात्र सगळ्यांचा आवळलेला आहे बरं का. गाय किती स्वस्त आहे, किती महाग आहे, पण ती बांधलेली त्या खुटाशी आहेच आहे. पशु असा मुक्त आहे का, नाही. प्रत्येक जण बांधल्या गेलेला आहे. फक्त कुणाला त्यांचं ते बंधन लक्षात येतं आणि कुणाला लक्षात येत नाही. आणि म्हणून इथे ती जेव्हा खुंटा भवंती भवे तेने तियेचा गळा अधिकाची आवळे, म्हणजे अधिक तो जो गळा आहे तिचा तो त्याच्यामध्ये बांधल्या जातो आणि तेवढं दोरीचं अंतर कमी होत राहतं. जेवढं ती फिरणार तेवढी दोरी त्या खुंटाला बांधल्या जाते, गुंडाळल्या जाते आणि तेवढं त्या दोरीचं आणि त्या गायीच्या गळ्यातलं अंतर जे असं कमी कमी होत राहणार. आणि हळूहळू काय होतं, अधिकाची आवळे म्हणजे काय होतं, आधी तरी मुक्त होते परंतु
त्याच्यामधनं काही विशेष प्रयत्न केले, दलदल असते, दलदलमध्ये जर का तो तसाच स्वस्थ राहिला तर कदाचित तो व्यक्ती तसाच राहील, पण त्यांनी त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी चुकीच्या जर का हालचाली केल्या तर तो अधिकाची त्या दलदलीमध्ये फसत जातो. तशा पद्धतीने जर का तुम्ही प्रपंचातनं मुक्त होण्यासाठी म्हणून चुकीच्या हालचाली जर का केल्या, चुकीच्या हालचाली म्हणजे कर्म बंधनातनं, प्रपंचातनं तर कोणाला मुक्त नाही व्हायचं, पण कर्मबंधनातनं आणि दुःखातनं मुक्त होण्यासाठी खास करून कर्मामध्ये पण दोन प्रकार आहेत, सुखरूप कर्म आणि दुःखरूप कर्म. आपल्याला मुक्त कशातनं व्हायचंय? अज्ञान व्यक्तीला दुःखरूप कर्मातनं मुक्त व्हायचं. दुःखरूप कर्म अज्ञान व्यक्तीला नको आहेत, अन्यथा ज्ञानी व्यक्तीला. यथार्थ ज्ञानी व्यक्ती जो आहे त्याला सुख दुःखातनं मुक्त व्हायचंय, म्हणजे जन्म आणि मरण दोन्हीतनं मुक्त व्हायचंय. अज्ञान व्यक्तीला फक्त मरणातनं मुक्त व्हायचंय, जन्मातनं नाही. ज्ञानी जो आहे यथीचा साधक त्याला जन्म आणि मरण दोन्हीतनं मुक्त व्हायचंय. परत पुनरपी जन्म पुनरपी मरण ह्याच्यामध्ये पडायचं नाही. म्हणून स्वामी सांगतात हे तर शरण आल्या काही मरण असे. तशा पद्धतीने जो ज्ञानी व्यक्ती आहे ना त्याला फक्त दुःखातनं मुक्त नाही व्हायचं, त्याला सुखातनं पण मुक्त व्हायचं आहे. म्हणून त्यांच्यासाठी वचन काय? दैवत्व आणि त्रियंचत्व होणे नाही, जे देवता फळाला जाणे नाही आणि नरक फळाला जाणे नाही अनुसरलेल्या व्यक्तीला. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे की देवतेंचं जे काही बंधन आहे ते देवतेंचं बंधन ज्ञानी या व्यक्तीला नको आहे. म्हणून त्याला सुख आणि दुःख जे कर्मपैकीचे देवता भोगवणार आहेत ते त्या व्यक्तीला नको पाहिजेत. आणि मग काय होतं की जेने बिरडे लाविले असे तो सोडी तै सुटे, का ती जातीचे लेकरू सोडी तै सुटे. मग आता ती जी काही गाठ बांधल्या गेलेली आहे त्या गायीला आता मुक्त करायचं त्याच्यातनं, तर कसं मुक्त करणार? तिला जर का सांगितलं तर जशी आता अशी फिरलीस आता अशी फिर, तर ती ऐकणार आहे का? काही तिला काही समजणार आहे का? ते समजत नाही. जो व्यक्ती बंधनात अडकलेला आहे त्याला तुम्ही जर का उपाय सांगितलं त्याला उपाय कळत नसतो बरं का. आमच्याकडे ते एक जण यायचे, मग ते नेहमीच दुःखीच असायचे. म्हणजे त्यांना बघितलं की आम्हाला दुःख व्हायचं की हे आता आले बरं का, आता हे काय काय विचारणार आपल्याला. मग आता ते नेहमी आले की काय करायचं काय करायचं. मग त्यांना आम्ही सांगितलं स्मरण करा तुम्ही. अज्ञान व्यक्तीला तुम्ही स्मरण सांगितलं तर समजत नाही बरं का. ज्ञानी व्यक्तीला स्मरण समजतं आणि ज्ञानी व्यक्तीला सांगावं नाही लागत की स्मरण करा म्हणून. जरी सांगावं लागलं तरी त्याला लगेच समजून जातं की स्मरण करायचं बरं का, दुसरं काहीच करायचं नाही. नामाच्या दांड्यामध्ये आपण ऐकलेलं आहे ते. इतर कुठल्याही क्रिया करण्याची आवश्यकता ज्ञानी व्यक्तीला पडत नाही. अज्ञानी व्यक्ती स्वतःच्या मनाचे आणि शोक्ती शास्त्रोक्तीचे अनेक विधी करत बसतो. ज्याला मानवा तत्वज्ञानात कुठेच प्रमाण नसतं ते विधी आपण करत राहतो. ज्ञानी व्यक्ती माहिती असलेला नाही बरं, सूत्रपाठ पाठ असलेला नाही, सूत्रपाठाचे अर्थ पाठ असलेला नाही. इथे ज्ञानी या व्यक्तीबद्दल बोलतो की ज्याला सूत्रपाठाच्या वचनांचं अनुपालन करता येतं, ते वचन ज्याला कळतात तो ज्ञानी ते असतात. तर ते मात्र कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी जे काही बंधनं लागलेले आहेत त्या बंधनातनं मुक्त होण्यासाठी म्हणून ईश्वर पैकीच्या आणि ईश्वराने सांगितलेलेच विधी तो करत असतो. तर त्यांना आम्ही सांगितलं की स्मरण करा. म्हणजे ठीक आहे, पण अजून काय करायचं? अजून काय करता? अजून स्मरणच करा. तर ते आले परत, ते म्हणे काय असं तसं येते, अजून काहीतरी विधी सांग. अजून काय करायचं? म्हटलं तुम्ही असं करा, अजून काय करा, अजून स्मरणच करा म्हटलं. आम्हाला चक्रधर स्वामी दुसरे विधीच सांगितलेले नाहीये. ना कुठे कलश मांडायला सांगितला, ना कुठे काही लोटांगण घालायला सांगितली, ना कुठलेच असे सटरफटर विधीच सांगितले नाही. एकच विधी सांगितलं, स्मरण. आणि त्या स्मरण विधीमध्ये सगळ्याच गोष्टी येऊन जातात, सगळ्याच, तुमच्या वेदापासून तर तुमच्या प्राप्तीपर्यंत. म्हणजे देवाची आवड नाहीये का तुम्हाला? नाम घ्या. तुम्हाला ज्ञान नाहीये का? ज्ञानाने म्हणजे ज्ञान तुम्हाला पाहिजे का? नाम स्मरण करा. नामे बोध. तुम्हाला अनुसरण घडत नाही का? नाम स्मरण करा. सगळ्या गोष्टीला एकच उपाय आहे, फक्त नाम स्मरण. मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी का सांगायच्या की असं आहे का?
मग हे पारायण करा, तसं आहे का मग ते पारायण करा. चक्रधर स्वामींनी हे कुठलेच पारायण सांगितले नाही, हे आम्ही आणले कुठून. आता तुम्हाला जर का ईश्वर प्राप्ती पाहिजे का, नामस्मरण करा. म्हणजे त्याला सुद्धा नामस्मरण हेच विधी आहे. पुनःसंबंधाला देखील नामस्मरणच आहे, आणि ईश्वर प्राप्तीला देखील नामस्मरणच आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे अपरोक्ष ज्ञानीयावर जेव्हा देवता विघ्न करते तेव्हा श्री चक्रधरा म्हणून तो सन्निधानी धावते, ते नामच घेतलेलं आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे तुम्ही आम्ही आता मानवपंथी साधकच घेतो आपण, आम्हाला देखील बंधनं आहेत, दुःख सगळ्यांनाच येतात, जगातल्या सगळ्या लोकांना येतात. अधिकरणांना सुद्धा दुःख येतं है ना, सर्दी ताप पडसं सगळं त्यांनाही होतं. परंतु त्यावेळी त्यांच्याकडे कुठला उपाय असतो, नामस्मरण. आपल्या पंथामध्ये सांगितलं जातं की पाण्याचा दुष्काळ होता आणि अधिकरण ते सर्व मार्ग मंडळीला घेऊन पाण्याच्या शोधात निघतात, आणि एका ठिकाणी विहीर आहे, त्याला पाणी पण आहे, परंतु तिथेच बाजूला नपाळत आहे असं सांगितलं जातं बरं का. आणि आता ते काय करायचं, सगळं नपाळत तिथे आहे आणि पाणी, आता काय करायचं. मग तिथे त्या अधिकरणाने सांगितलं तुम्ही आंघोळी वगैरे काय असेल ते पाण्याचा उपयोग घ्या. आणि त्या बाबांनी उपरणं टाकून दिलं त्या नपाळत्यावर, आणि ते स्मरणाला बसले. आणि असं सांगतात की सगळं आटोपल्यानंतर मग सगळ्यांना जायला सांगितलं. मग उपरणं जेव्हा काढलं तेव्हा ते सगळं जे पाषाण होते ते काळे पडलेले होते. म्हणजे त्या ठिकाणी देखील त्यांनी काय केलेलं आहे, जर का ही घटना आहे, ही खरी घटना आहे जुन्या काळातली अगदी, तर ती खरी आहे, तर तिथे सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, स्मरणाचाच त्यांनी आधार घेतलेला. वेगळा आमच्याकडे वेगळा आधार कसलाच नाहीये. एक नामस्मरण आहे आणि वचनांच्या द्वारे करायचा जो आचार आहे तो आहे. याच्या व्यतिरिक्त महानुभाव साधकाकडे वेगळी संपत्ती काही नाही. आणि सोबत असलेला आमच्या स्वामींच्या स्पर्श संबंधित एखादा विशेष, भरपूर विशेष नाहीत, विशेषाची पेटी नाही, एकच विशेष आमच्याकडे आहे. आणि स्वामींच्या संबंधित जी स्थानं आहेत ती वंदन आम्हाला करायची आहेत, लीळा आमच्याकडे आहेत, सूत्रपाठ आहे, नामस्मरण आहे. हेच आमच्यासाठी बंधनातनं मुक्त होण्याचे उपाय आहेत. याच्या व्यतिरिक्त जर का मी तुम्हाला काही उपाय सांगितला तर त्याचं प्रमाण तुम्ही मला विचारायचं. मी जर का तुम्हाला सांगितलं की तुम्हाला बंधनातनं मुक्त व्हायचं आहे का, मग तुम्ही रोज कलश ठेवा, तर तुम्ही लगेच मला विचारायचं की हे कुठे सांगितलं देवाने, विचारायचं मला. लीळेचं आणि वचनाचं प्रमाण जोपर्यंत मी देत नाही तोपर्यंत माझं पण ऐकायचं नाही. मी जेव्हा लीळेचं आणि वचनाचंच प्रमाण देत तरच माझं पण ऐकायचं. म्हणजे आम्हाला कोणी काही सांगितलं तरी तिथे वचनाचंच प्रमाण आम्हाला असलं पाहिजे. आमचे जे भट्टोबास होते त्यांना जेव्हा विचारलं गेलं स्मरणाच्या संदर्भामध्ये, भट्टोबा स्वतः स्मरण करतात, स्मरण विधी त्यांना माहिती आहे, पण त्यांना स्मरणाचं वचन पाहिजे होतं की स्वामींच्या श्रीमुखी निरूपणामध्ये आलेलं वचन प्रमाण त्यांना पाहिजे होतं. ते वचन त्यांना मिळत नव्हतं, आणि ते वचन स्वामींनी महादाईसांना निरूपण केलेलं आहे. महादाईसा सांगतात नाम लीळा मूर्ती चेष्टा. तेव्हा भट्टोबास काय म्हणतात, स्मरणे विना मार्ग गडबडीला होता तो म्हातारी राखीला. म्हणजे त्यांनी ते वचन दिलं, त्याच्यामुळे अजून त्याच्यामध्ये ठामपणा त्याच्यामध्ये येत असतो. आणि म्हणून भट्टोबासांसारखी व्यक्ती वचनाच्या बाहेर जर का राहत नाही, वचना व्यतिरिक्त श्रीमुखा व्यतिरिक्त जर का कुठला विधी करत नाही, तुम्ही आम्ही आमच्या आपल्या मनाची विधी करतो, तेने अधिका बंधची लागे. त्याच्याने काय होतं, आपल्याला काय वाटतं, त्याच्यातनं मुक्तता मिळते आपल्याला. तुम्ही 11 दिवे लावले म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं मुक्तता मिळाली का, है ना, असे सांगतात तुम्हाला. 11 दिवे लावा, रोज एक एक दिवा वाढवत जा. काय होतं, तुम्ही कधी विचार करा या गोष्टींचा. उलट तुम्ही तुमचे कर्म जाळायला जाल आणि त्या 11 दिव्यांमध्ये जे काही कर्म जोडले जातील त्याचं काय, त्याचे जे जीवजंतू मरणार आहेत आगीमध्ये, ते तेल गरम होतं त्याच्यात जे मरणार आहेत, त्या कापसामध्ये असलेले जीव जंतू मरणार आहेत, त्याचा जो काळेपणा जो उडत असतो असा है ना, अग्नीचा भाग वेगळा आणि त्याच्या वरती जो काही धूर येतो त्याच्यामध्ये मरणारे जीवजंतू आहेत. आणि हे सगळं ईश्वर श्रीमुखा वेगळं आहे, हा एक अविधी परत
ह्याच्याने लागतं काय आपल्याला? तेने अधिका बंधची लागे, त्याच्यात बंधन अडकतं. आणि जे काही उपदेशी मंडळी असतात त्यांना कधी पण लक्षात ठेवायचं, मग कोणी काही विधी सांगितलं त्याला वचन आणि लीळेचं प्रमाण आपल्याला असलं पाहिजे. आणि एकच आहे की स्मरण. तुमच्यावर कुठलंही संकट आलं आकाश एवढं जरी, तरी तुम्ही स्मरणाशिवाय दुसरं काही करायचं नाही. आणि जे देव करतील ते करतील. काय माहीम भट्टांना तिथे मृत्यूदंड आता मिळणार आहे, फाशी मिळणार आहे. आणि त्यावेळी सोबतचे म्हणतात आता तरी बोलावं लागेल आपल्याला. ते म्हणतात जरो वा शस्त्र वा, तापाने मारायचंय शस्त्राने मारायचं, त्याच्यात काय एवढं. म्हणजे या ठिकाणी हा ठामपणा आहे, परमेश्वराचं स्मरण सुरू आहे, बंद आहे अशातला भाग नाही. त्या स्मरणाचं साह्य त्यांना झालं आणि त्यांच्या कानावर ते अधिकाऱ्यांच्या पडलं आणि त्यांना सोडलं त्याच्यातनं. म्हणजे आम्हाला अधिका बंदची लागे. आता ते जे बंद लागलेलं आहे ते कसं सुटेल? ते जेने बिरडे लाविले तो सोडी तै सुटे, किंवा ती जातीचे जे लेकरू आहे त्यांनी जर का सोडलं, म्हणजे ते शेतकऱ्याने बांधलेलं आहे. शेतकरी जे काही दोराची गाठ वगैरे बांधतात तिची पद्धत वेगळी असते, अशी साधी गाठ नसते. ती दिसायला साधी दिसते, ती अजिबात सुटत नसते. म्हणजे ती गाठ आधी सोडावी लागेल, त्याला त्या गाईला त्याच्यातनं मुक्त करावं लागेल आणि मग तो दोर जो आहे तो सोडावा लागेल. तशा पद्धतीने तो जो शेतकरी आहे तो स्वतः ती गाठ सोडेल तर ते सुटेल, किंवा त्याचा ती जातीचे लेकरू, म्हणजे ते सोडण्यासाठी त्या शेतकऱ्याचाच मुलगा असला पाहिजे, किंवा शेती करणाऱ्या व्यक्तीच्या कोणी का असेना तो व्यक्ती जर का आला, म्हणजे त्या जातीचं लेकरू जरी आलं छोट, तरी तो देखील ती गाठ सोडू शकतो, त्या गायीला मुक्त करू शकतो. हा दृष्टांत झालायचा सिद्धांत सांगतात. तैसे परमेश्वर प्रवृत्ती जीवास आधी म्हणू लागला असे. अविद्या नव्हे, अविद्या जीवाला अनादीपासून लागली, म्हणून त्याला काय म्हणतात? अनादी अविद्या. अनादी काळापासून लागले, कधी काय वगैरे याचं काही गणित नाहीये. परंतु ते अविद्येपासून मुक्त होण्यासाठी, म्हणून जे आपण मगाशी क्रम बघितला, तर त्यासाठी मग आद्यमळ लागला. आणि तो आद्यमळ ईश्वराच्या मनोधर्माने लागलेला आहे. आद्यमळच काय? सकळ मळ जे आहेत ते परमेश्वराच्या मनोधर्माने, मायेने ते लावलेले. परमेश्वर प्रवृत्ती मायेचा व्यापार आहे. आणि तो फिटावया लागुनी जीव अनेक उपाय करी. तो फिटावया लागुनी म्हणजे आद्यमळामध्ये नुसतं आद्यमळ न घेता सकळ मळ, आणि ते सकळ मळ अधिक अविद्या नासण्यासाठी म्हणून काय केलं जातं? अनेक उपाय करी. आपण अनेक उपाय करतो, हे कर ते कर ते कर ते कर, परंतु तो काहीसे न ही न फिटे. तो कशानेच फिटणार नाही बरं का. आद्यमळ आणि देवतेंचे मळ 81 कोटी 10 मळ, अविद्या मळ, हे कशानेहीच कुठे जरी खेटी केल्या तुम्ही, 90 जाप्पे केले, खड्यांच्या अंगठ्या घातल्या, किती कलश ठेवले तरी अविद्या फिटत नाही. आपला मूळ जे काही हे आहे ते अविद्या फेडायची, आपल्याला अविद्येपासून मुक्त व्हायचं आहे. याच्याकडे लक्ष द्या. बाकीच्या सटरपटर सुख दुःख येत राहणार आहे, त्याच्याकडे लक्ष नका देऊ. अविद्यामुळे आपल्याला त्याच्यातनं मुक्त व्हायचं आहे. आणि अनेक उपाय आपण करतो. तेने अधिका नरकची होती. त्याच्यामुळे काय होतं? आपल्याला त्याच्यातनं मुक्तता तर मिळत नाहीच, पण नरकची होती, कारण की त्याच्यातनं आपण चुकीचे आहे ना करतोय. जसं अलीकडे काय होतं की आपल्याकडे औषधाची दुकानं आहेत, आपलं काही डोकं दुखलं की लगेच जायचं गोळी घेऊन यायची. म्हणजे आपण वैद्यकीय सल्ला घेत नाही, आपल्या मनाची औषधं आपण चालू ठेवत राहतो. त्याच्यामुळे काय होतं की एक दुखणं तर जातंय आपलं, पण त्याऐवजी दुसरं दुखणं शरीरामध्ये तयार होतं. त्याने अधिका नरकची होती, नरकामध्ये दुःख होतं. आणि म्हणून स्वरूप फेडी तै फिटे का अवतार फेडी तै फिटे. दृष्टांतामध्ये तो शेतकरी किंवा त्याचा मुलगा दोघांपैकी कोणीही ती गाठ सोडू शकतं. तशा प्रकारे सांगतात की आद्यमळादी वगैरे जे काही मळ आहेत ते कोण नासू शकतं? एक तर स्वरूप फेडी, ईश्वराचं स्वरूप म्हणजे अव्यक्त परमेश्वर, का अवतार फेडी तै फिटे म्हणजे व्यक्त परमेश्वर जे आहेत. अर्थातच दोन्ही उत्तर एकच आहे. आपल्याला या बंधनातनं कोण मुक्त करणार आहेत? एके परमेश्वरे विण मुंची जे ना.
परमेश्वराने सांगितलेलं जे आहे ते केल्यानेच ते दास्य मोचक आहे, म्हणजे तेच आपल्याला मुक्त करणार आहे. आपल्या ब्रह्मविद्येच्या सुरुवातीचं जे पहिलं प्रकरण आहे, पूर्वी प्रकरण, त्या पूर्वी प्रकरणामध्ये सगळा उलगडा झालेला आहे. बाकी सगळं विश्लेषण म्हणून 12ही प्रकरण त्याचं विश्लेषण पूर्वी प्रकरणामध्ये आहे, किंवा त्याचं बीज पूर्वी प्रकरण आहे, बाकीच्या जे काही आहे त्याचं विश्लेषण आहे बाकीचे प्रकरण. आणि म्हणून पूर्वी प्रकरण थोडक्यात जरी तुम्हाला समजलं की जीव देवता प्रपंच जे आहेत त्यांच्यापासनं कितीही काही आपण केले तरी त्यांच्या साधनाने आपण दुःखातनं मुक्त होणार नाही एका देवाशिवाय. आणि एका देवाच्या माध्यमातून जरी आपल्याला मुक्त व्हायचं असेल तरी त्या परमेश्वराने म्हटलेलं जर का केलं तरच आपल्या दुःखापासून मुक्तता होईल, अन्यथा नुसतं देवाच्या सोबत राहून काही मुक्तता होणार नाही. आणि म्हणून ते मणितलेकरण जे आहे ते केलं तर परमेश्वर, व्यक्त अव्यक्त परमेश्वर आपल्या सकळ मळांचं जे काय आहे ते नाश करतीलच. त्यांच्या मनधर्माने, विशेष ज्ञानात, सामान्य ज्ञानात, अपरोक्ष ज्ञानात, शाब्द ज्ञानामध्ये त्या गोष्टींचा नाश होत राहतो आणि शेवटी अविद्येचा नाश होऊन आपण ईश्वर स्वरूपी पावन होऊ शकतो. अशा प्रकारे जे काही कर्मांची बंधनं आहेत, मळांची बंधनं आहेत, सुखदुःखांची बंधनं आहेत, अयोग्यता अनधिकाराची काही बंधनं आहेत, ती सगळी सोडविण्यासाठी आपल्याला परमेश्वराला शरण जावं लागेल. आणि परमेश्वराने सांगितलेल्या उपायाने आपण शाब्दापासून विशेषापर्यंत जेवढ्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्या नाचणार आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी बांधलीय गायीचा दृष्टांत आणि तत्संबंधित पूर्वार्ध 588 क्रमांकाची लीळा आजच्या सत्रामध्ये श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो